मौजे सुरेल जवळगे तालुका अक्कलकोट येथील बस स्टँडवर लोखंडी कोयताजवळ बाळगणाऱ्या आरोपीस घातक शस्त्रासह जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय। आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात त्याकरता माननीय पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार अवैधरित्या शस्त्र बाळगणारे यांच्यावर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करण्याबाबत सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना सूचना देऊन आदेशित केलं होतं। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे स्थानिक गुन्हे शाखेतील पथक हे सोलापूर तालुका पोलीस ठाणे आवारातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयास हजर असताना पोलीस कॉन्स्टेबल अजय वाघमारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे सुरेल जवळगे तालुका अक्कलकोट येथील बस स्टॉप जवळ इसम नामे लक्ष्मण चंद्राम पुजारी हा पांढऱ्या रंगाचा फुलभायाचा शर्ट व बदामी रंगाची पॅन्ट घालून थांबलेला असून तो आपल्या शर्टाच्या पाठीमागील बाजूस खोचलेला कोयता स्वतःच्या कब्जात बाळगून सदर ठिकाणी थांबलाय। बातमीच्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे स्थानिक गुन्हे शाखेतील पथक सुरेल जवळगे तालुका अक्कलकोट बस स्टॉप जवळ पोहोचले। बातमीप्रमाणे एक इसम पांढऱ्या रंगाचा फुलभायाचा शर्ट व बदामी रंगाची पॅन्ट घालून थांबलेला दिसला। लागलीच पथकाने त्यास गराडा घालून जागीच पकडलं। सदर इसमाचं नाव पत्ता विचारलं त्याने त्याचं नाव लक्ष्मण चंद्राम पुजारी वय वर्ष 32 राहणार चिंचोली तालुका अक्कलकोट असं सांगितलं। सदर इसमाची झडती घेतली असता त्याच्या शर्टाच्या पाठीमागील बाजूस खोचलेला एक लोखंडी कोयता मिळून आला। त्यास पोलिसांनी शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता त्याने परवाना नसल्याचं सांगितलं। इसम नामे लक्ष्मण चंद्राम पुजारी हा बेकायदेशीररित्या आपल्या कब्जात लोखंडी कोयता बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आल्यानं अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 4-25 प्रमाणे तक्रार दाखल केली। पुढील तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे करतात। नमूद आरोपी लक्ष्मण चंद्राम पुजारी याचे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील गुन्हेगारी अभिलेख पाहता त्याच्या विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 86/2024 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 4-25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। नमूद उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, मान्य श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, नागनाथ खुने, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, रविराज कांबळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घोळवे, मोहम्मद इसाक मुजावर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश कारटकर, पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार, अजय वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते यांनी बजावली आहे।